की पाहिजे तेव्हा बदलता येईल. धर्म हा प्रत्येकाच्या व्यक्तित्वाचा एक अविभाज्य घटक आहे, शरीरापेक्षाही अधिक. डॉक्टर आंबेडकरांच्या कडवटपणामुळे त्यांच्या दृष्टीवर सावट आले. कोट्यावधी अशिक्षित हरिजन त्यांचं ऐकणार नाहीत. त्यांचं जीवन चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी ते निगडीत आहे सवर्णांशीच. डॉक्टर आंबेडकरांच्या कसोटीला तर प्रत्येक धर्म खोटा सिद्ध होईल. पण पत्रकारांनी माझ्या म्हणण्याची नोंद घ्यावी. येणार नाही. बाबासाहेब, साखर तुला मारायचंय का मला? थोडीशी. बेवकूफ. मधुमेह, कडुलिंबाचा पाला खा आणि शक्य असेल तर उकळून 1/4 प्या दररोज. इतकं कडू औषध? सारा आयुष्य कडू जहरच तर पीत आलोय मी. आता तुम्ही तेच आम्हाला पाजतात. डॉक्टर साहेब, तुमचं आम्हाला सोडून जाणं फार मोठा धक्का असेल हिंदुत्वासाठी. धक्का? मला आश्चर्य वाटतंय मिस्टर प्रधान. आम्ही गलिच्छ, अस्पृश्य तर सगळं काही अपवित्र करीत आलो आहोत, अगदी आपल्यासारख्या आर्यानं सुद्धा. आणि आमच्या निघून जाण्यानं तुमच्या धर्मातला सारा गलिच्छपणा दूर नाही होणार. बाबासाहेब, केवळ तुमच्या जाण्याने हा लोंढा थांबणार नाही. यामुळे भविष्यात हिंदूंचं खूप नुकसान होईल. काही फरक पडणार नाही मसूरकर महाराज. हिंदुस्थानचा इतिहास असाच चालत राहील. हिंदूच आपल्या देशात अल्पसंख्य झाले तर वेगळंच होईल. तसं असेल तर सवर्ण हिंदूंनी शपथ घ्यावी, विशिष्ट कालमर्यादेपर्यंत अस्पृश्यता पाळू नये. हे इतकं सोपं वाटतं? विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या. याला फार वेळ लागेल. हिंदूंचं हृदय परिवर्तन होण्यासाठी मी 5 वर्ष वाट बघू शकतो. खात्री काय? मी कसा विश्वास ठेवू? मला माहिती आहे आपला हेतू नेक आहे. आपण एखाद्या महाराला शंकराचार्य का नाही करून टाकत एका वर्षासाठी, आणि हजारो ब्राह्मण त्यांच्या पाया पडतील. डॉक्टर आंबेडकर, आम्ही तुम्हाला पुण्याच्या मेथॉडिस्ट चर्चच्या मिशन मध्ये आणि वार्षिक परिषदेत सामील होण्यासाठी हार्दिक आमंत्रण देत आहोत. मी प्रयत्न करेन. बाबासाहेब, मुस्लिम हिंदुस्थान आपलं आणि अस्पृश्यांचं सन्मानपूर्वक स्वागतच करेल. आम्ही वादा करतो की अस्पृश्यांना पूर्ण बरोबरी मिळेल. सियासी, सामाजिक, आर्थिक